नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांती म्हणजे सूर्याचे उत्तरायण आणि षटतिला एकादशी म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंची तीळ वापरून करण्याची विशेष सेवा. 2026 मध्ये 14 जानेवारी रोजी या दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्याने एक अत्यंत शक्तिशाली पुण्ययोग निर्माण झाला आहे. या दिवशी केलेली साधना आणि दान केवळ अडलेली कामच पूर्ण करत नाही, तर 7 पिढ्यांचे दोषही दूर करते. या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूंची कृपा एकत्रित मिळते. षटतिला म्हणजे 6 प्रकारे तिळाचा वापर. संक्रांतीलाही तिळाचे महत्त्व असल्याने या दिवशी तिळाचा वापर केल्यास आरोग्यासोबत आर्थिक स्थैर्यही लाभते. पण यंदा तब्बल 11 वर्षानंतर मकर संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी योग जुळून आलेला आहे. मग या दिवशी एकादशीचा उपवास करायचा आहे का? देवाला कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे? याबद्दलची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओद्वारे शेअर केलेली आहे. तो व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा, जेणेकरून योग्य ती माहिती तुम्हाला मिळेल. धन्यवाद.